तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यानं घरांचं आणि केळी बागांचं नुकसान झालंय। 150 ते 200 झाडं रस्त्यावर पडलेत, त्यामुळे रात्रभर मध्य प्रदेश आणि रावेरला जोडणारा मार्गही बंद होता। हजारो हेक्टर केळी बागांचं नुकसान झालंय। विवरे बुद्रुक या गावात सर्वाधिक नुकसान झालंय। जामा मस्जिद जवळचं वडाचं झाड कोसळल्यामुळे आसपासच्या घराचं मोठं नुकसान झालंय। 2 बकऱ्या, अलमारी, पलंग, कपाट असं सगळंच संसार उपयोगी साहित्य दाबलं गेलंय। रहिवाशांवर नैसर्गिक संकट आलंय। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही। त्याच्यावरतीच आहे आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे। आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी। साधारण किती हेक्टर होतं आपली पेरणीचे दिवस आलेले आहे, आता आम्ही कशी तयार करा त्याला? आम्ही पैसे कुठून आणा? आता अगोदरच आम्ही पैसे इकून तिकून काही घरातून काही जे काय असेल मोडून माडून सने आम्ही ते पैसे आणले आणि ते शेतीला लावले, केळीला लावले। लोकप्रतिनिधी वगैरे दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, ही शासनाकडे आमची एक मागणी आहे। आम्हाला तेच मागणी आहे की बा शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी व शेतकरी ह्या संकटातून सावरला गेला पाहिजे।